आणि भाजपच्या अधिवेशनातील इतरही काही महत्त्वाच्या टॉप 9 घडामोडी। लोक वैतागले तरी चालतील, मात्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा। लग्नाला गेले तर लग्न नंतर लावा, मात्र आधी योजना सांगा। फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर द्या। भाजप विरोधी प्रचार करण्यामागे मोठी शक्ती आहे। मोदी पंतप्रधान नकोत यासाठी काही मोठ्या शक्ती कार्यरत। देवेंद्र फडणवीसांकडून अधिवेशनामध्ये विरोधकांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठा आरक्षण गेलं। उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी। भाजपच्या अधिवेशनामधून चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। सोम्या गोम्या टोम्या एकत्र येऊन देखील मोदींचा पराभव करू शकले नाहीत। आशिष शेलार यांचा विरोधकांवर जोरदार निशाणा। अमित शहांनी काय टीका केली माहिती नाही। मी सकाळपासून कामात, ते काय बोलले हे स्वतः ऐकल्यानंतरच प्रतिक्रिया देईन। अमित शहांच्या पवारांवरील टीकेवर बोलण्यास अजित पवारांचा नकार। अमित शहांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 90% लोक आता भाजपमध्ये। शहांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा पलटवार। ते महाराष्ट्रात आणि भ्रष्टाचारी कोण सर्वांनाच माहिती आहे। अमित शहांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित, जयंत पाटलांचा टोला। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत। शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर बोलताना धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं। गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल।